नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं की बटाटे वगैरे मी सकाळी 4 वाजता उठून उकडायला टाकले होते ते उकडले आणि आता मी एका छोट्या घमेल्यामध्ये ते काढून घेतलेत. पण तेवढे गरम आहेत ना. आणि ना काय झालं माहितीये का, मी 4ला उठले आणि अशा टोपामध्येच एका उकड्या ठेवली, तुम्ही बघितली. पण एवढे एवढेशे बटाटे उकडायला मला 2 तास लागले. 2 तासांवरती 10 मिनिटं. तुम्हाला तर काल मी सांगितलंच, एवढा वेळ लागला ना त्यात. तर मला त्याच्यामुळे म्हणजे खूप हे झालं होतं की अरे एवढं लवकर उठून पण म्हणजे आहे ते आहेच आहे. पण उशीर नाही झाला, एवढा आहे. 7 वाजताच मग मी वरती आले होते सगळं हे करून, खाली कागद वगैरे आथरला. आणि माझ्याकडून थोडा किस करताना ते चुकत होतं, कारण फक्त एकाच डायरेक्शनला असं खालीच हे करायला लागतं. पण मी ना, आपण कसं काही किसतो असं, सपोज कांदा किंवा असं गाजर वगैरे, तसं मी असं किसत होते. पण तो किस आहे का असा मनाजोगा खाली पडतच नव्हता. तर मग नंतर हे आले वरती. तर मग यांना मी म्हणत होते, ओ हे असं काय पडतंय, म्हणजे असं एकदम बारीक काय होतंय. तर तेव्हा ते मला म्हटले की अगं तू असं म्हणजे व्यवस्थित जोर दे आणि असं व्यवस्थित एकाच डायरेक्शनला बघ असं करून. तर मग नंतर माझ्या ते डोक्यात आलं की अरे हो, आपलं करताना चुकतंय हे. आणि तसं पण म्हणजे मी फक्त आजपर्यंत आई करायची माझी, मी आपली फक्त बघत होते. आमचं काम काय असायचं, बटाटे वगैरे सोलून द्यायचं आणि लहानपणी हेच सगळ्यांचं काम असतं. आणि आतापर्यंत आई द्यायची म्हणून मग मी कधी केलंच नाही. पण आता भरपूर बटाटे यांनी 1 गोणच आणली. त्यांनी बघितलं मी तेव्हा वेफर केले, तर हे डायरेक्ट 1 गोणच घेऊन आलेले आहेत. आता अजून पण बऱ्यापैकी भरपूर बटाटे. आता त्याचं काय काय करावं मलाच काही कळत नाहीये. पण करण काय 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 अजून. तर मग असंच केलं ना, तर खाली एका डायरेक्शनला मस्त, तर मग छान असे किस मस्त पडत होता. ते मग मला सांगत होते तसं. आणि एकाच जागेवरती व्यवस्थित असं त्याच्या लेअर पण तयार झाल्या पाहिजे. मग तेच माझं चाललं होतं. आणि परत आता दुसरे पण खाली उकडतात बटाटे. आता इथं फायनली ते सगळं माझं किसून झाले. थोडेच होते पण तरी त्याला बराच वेळ गेला. आणि मग त्याच्या आता आहे ना, मी मीठ टाकते वरनं असं, म्हणजे एवढं लागत तर नाही त्याच्यात, पण तरी पण असं माझ्या टाकायची म्हणून मग मी म्हंटल चला थोडस मीठ टाकूयात. आणि वरतून त्या आजी होत्या, त्या माझ्या संग बोलत होत्या, म्हणत होत्या की किस वगैरे केला का, मला पण करायचंय, असं तसं चाललं होतं. तर मग सई पण बसली एका साईडला. तर आता नाश्ता वगैरे झालाय आमचा. हाय. तर आता सगळी घरातली कामं आवरली म्हणण्यापेक्षा पहाटे 4 वाजता उठले. तुम्ही तर पाहिलंच. तेव्हापासून म्हणजे उठायचं काही नाही, कधीतरी माणूस उठतच, असं काही नाही. रोज काय उठायला नाही लागत, रोज निवांतच असतं. पण ते बटाट्यांनी पण माझा खूप टाईम घेतला बरं का. एक तो मोठा टोप तापायला, जे बटाटे ते उकडायला 1 तास, म्हणजे असे टोटल 4 तास गेले. आणि त्याच्यातच जास्त मला असं हे झालं होतं की कधी आवरण असं. पण कुकरमध्ये म्हटले घातलं की मग ते पूर्ण असं गाळ होतो त्याचा, म्हणून मग मी ते टोपातच शिजवले होते. आणि जास्त शिजवायला पण नाही लागत ना, किस करायचं असलं तर. असे थोडेसे 70-80%च फक्त हे करायला लागतं. सॉरी, काय झालं आहे, पावभाजी केली होती दुपारी, ती जास्तच झाली आहे. त्याच्यामुळं मग आता थोडं वेळ झालं, 15-20 मिनटं ताक पण पेले. जरा उष्णता आहे, म्हणजे हवा आहे पण गरम जास्त होते म्हणून. आणि दोन्ही पण पोरं झोपलीत आता मी म्हटलं वरती जाईन. बघा ना, मगाशी तर तुम्हाला दाखवलंच, केस वाळला होता बऱ्यापैकी. तर आता म्हटलं परत एकदा जाऊन उलटं म्हणजे हे करीन असं. आणि हां, आज ना आपल्या इथं कार्यक्रम आहे, आज उद्या 2 दिवस आहे ना. आंबेडकर बाबांची जयंती असते इथं. आणि आज कशी तुम्ही म्हणशाल ते मी तुम्हाला पुढं व्यवस्थित सविस्तर सांगनच तिथं गेले का. छान छान कार्यक्रम असतात आपले, म्हणजे इथं गल्लीमध्ये मुलांच्या म्हणजे ॲक्टिव्हिटी वगैरे, बायांना पण गेम वगैरे असतात. पण मी नाही खेळत, कारण काय होतात तुम्ही बघता हे दोघंजणं, त्यामुळं म्हणजे आवड आहे मला, पण ह्या दोघांमुळं मला नाही जमत, तर नाही खेळणार मी. आणि काय काय होईल, किती मला कार्यक्रम आता बघू, जसं जायला भेटेन तसं जाईन. इथं जवळच आहे, वरती गेले की मी तुम्हाला दाखवीन. मस्त लायटिंग वगैरे केलेली आहे. तर तेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि आज उद्या 2 दिवस आहे कार्यक्रम. आजचं पण थोडंफार शूट करीन आणि उद्याचं पण व्हिडिओ पहा, उद्या पण नक्कीच करीन. तर चला वरती जाऊया, पोरं झोपलीत तर बरं जाऊन येऊ पटकन. तर मी आले वरती, हवा सुटली चांगली. आणि इकडं आपला मगाशी पण आले होते, तुम्हाला दाखवलं मी, तेव्हा ओलंच होतं जरा असं.
अर्धाच झाला होता. आता वाजले ते 4 आणि बऱ्यापैकी वाढलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते. बघा झालंय, चांगला निघालाय. मी ना जरा पलटी केलाय, मध्ये मध्ये काढलाय आणि निघतोय सहजपणे. हवा पण चांगली. हा ना याच्यावरचं चांगला वाढलाय. हे इथं ते आहे का बेडशीटवरचा, तो एवढा व्यवस्थित वाढलेला नाही बघा. हा आणि एकदम हा ना बघा. अरे वा बघा एकदम इझी निघतोय. कारण हा मला वाटतं प्लास्टिकवरती ना, म्हणून. आता 4 वाजले. ते अजून तासभर ठेवीन मी. तसं पण पाणी येणार आहे तेव्हा वरती आले ना, तर मग परत सगळं व्यवस्थित गोळा करून ठेवते. हा आता सगळा पलटी करते अगोदर. पहा तिथं पोरं आहेत ना, त्याच्यावरती तुम्हाला लायटिंग दिसत असेल. तिथून तर तिकडं बघा, तिथं झेंडे वगैरे दिसतात ना. पहा तिकडं, तिथं समाज मंदिर आहे. तिथं संध्याकाळी कार्यक्रम होणार आहे बघा. मुलांचं चाललंय तयारी. संध्याकाळी मस्त वाटेल ही लायटिंग वगैरे लागली ना. रात्रीच मुलांनी असे झेंडे वगैरे लावून ठेवलेत आणि मस्त जोरात तयारी चालू आहे. बघू आता मला किती कार्यक्रम अटेंड करायला भेटतोय त्यावर, मुलांच्या याच्यावरती. जवळच आहे तसं तिथंच, त्याच्यामुळं काय कोणतरी दरवाजा वाजवतंय. चला वरती तुम्हाला कार्यक्रमाचा आवाज येत असेल. कार्यक्रम सुरू झालाय. आत्ता 7:45 झालेले आहेत. तर म्हणतात आता सुरुवातीला हे होम मिनिस्टर. तर म्हणजे सिम्पलच मी एक कॉर्ड सेट घातलाय. हा तुम्ही बघितला असेल इथून मागच्या म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि चला म्हटलं आता जावा. आणि काय झालं, दुपारी मी ना आज पावभाजी केली होती, तर जास्त खाली का त्याच्यामुळे जरा माझं पोट बिघडलंच होतं. असं टाईट झालं होतं जरा. तर बघा इथं सईनी छान फ्रॉक घातली आणि त्याच्यावरती हे वेगळं शर्ट आहे एक, तर ते म्हणती तेच घालायचं आहे. तर म्हटलं जाऊ दे आता, घालू देत तिला. दुसऱ्यांचं बघितलं त्यामुळं. तर चला मी तुम्हाला दाखवते. बाहेर लायटिंग वगैरे एकदम मस्त बनवली आहे, ते पण दाखवते. हा आणि जाऊयात वरती. चला मस्त वाटती लायटिंग. खरं वरूनच शूटिंग घ्यायला पाहिजे होती. अख्खी गल्ली मस्त वाटती. अजून सुरू नाही झाला कार्यक्रम. आपण पहिलं जाऊ पाहुणे. लख 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 करती गल्ली, भारी वाटते. पण दुआ है उस अजून पुकारायचंच काम चाललंय. लग्नाच्या वरती लाइटिंग वाटते का नाही? खरे खरे वा. अगं आम्ही आलो इथं, असं छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे. मस्त बाबासाहेबांचा किती छान मस्त फोटो आहे. मी एक फोटो काढलाय त्यांच्याबरोबर, उद्याच्या थंबनेलला दिसेल तो तुम्हाला. आणि इथं चालली संगीत खुर्चीची तयारी. बायांचा होम मिनिस्टरचा इथं कार्यक्रम सुरू होणार आहे आणि सई राहिली म्हणून मग म्हटलं चला घेऊया चान्स मारून आपण. तर मग इथं सगळ्या बायांची सुरुवात होईल आता संगीत खुर्चीसाठी. तर तरी पण म्हणजे किती 5 मिनिटं सही बसली असं. पहिले 2 राऊंड झाले, ती लगेच रडत आली माझ्याकडे. तुम्हाला पुढे दिसनच की मला तिला वाटलं की आता चला आई खेळतीये तर तेवढा चान्स मला भेटेल की मोबाईल पाहायचा. लगेच मला म्हणत होती जॉनी जॉनी लावून दे. म्हटलं बरं ठीक आहे बाई, मला खेळून देते ते जरा महत्वाचे. नाही तर मी जास्त मोबाईल वगैरे देतच नाही. पण ती पण आता शहाणी झाली, तिला बरोबर समजते. तर मग इथं पहिला एक डाव झाला, त्याच्यात जिंकले मी. पण शेवटपर्यंत नाही जिंकले. 5व्या नंबरलाच मी आउट झाले. ते काही एवढं शूट नाही करत बसले, कारण भरपूर मोठा व्हिडिओ झाला असता. पुढे पण आहेत बरेच व्हिडिओ, म्हणजे गेम वगैरे आहेत बायांच्या. आणि ही जयंती तुम्ही म्हणशाल की आता कशी, तर म्हणजे मला पण असा प्रश्न होता. मी पण असा प्रश्न केलाय काहींना. तर 14 एप्रिलला ती तर मेन असती, तेव्हा भरपूर ठिकाणी जयंती असती. तर ही जी असते ना गावाला, इथं बरेच म्हणजे काय म्हणतो आपण, गाव वाड्या मिळून आहे ना असं दिवस ठरवतात. एका महिन्यात 1 महिना म्हणजे 14 एप्रिल पासून तर तुम्ही 14 मे पर्यंत आपण नाही का हळदी कुंकू असतं. संक्रांत रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू घालू शकतो असं. तर हे पण सेम तसंच आहे. तेवढे दिवस असतात ना, तेवढ्या दिवसात तुम्ही कधी पण
सेलिब्रेट करू शकता जयंती. त्यानुसार मग हे एक तारीख असते प्रत्येक गावाची, म्हणजे ठरवतात नंतर, म्हणजे जेणेकरून तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमच्याकडे जाऊ, एकमेकांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांची शोभा वाढते, सगळे जातात वगैरे आणि छान छान मस्त कार्यक्रम होतात. आता इथली लोक पण आहे ना भरपूर ठिकाणी जात असतात, कधी कुठं फक्त तारीख त्या ठरवली का त्यानुसार तारीख ठरवून जातात सगळे, आणि बऱ्याच जणांचं असं असतं. आणि इथं पण मी तरी म्हणजे 2 दिवस आहे, आज पण आणि उद्या पण. आज तर फक्त इथले आपले जवळचेच लोक, पण उद्या भरपूर मोठे आहे. उद्या डीजे वगैरे आणि जेवण आज पण आहेच, जेवण तुम्हाला पुढं बघायला भेटेनच, पण उद्या पण आहे बऱ्यापैकी. तर ह्या अशा पद्धतीने जयंती साजरी करतात. तुम्हाला समजलंच असेल की त्या तारखेला नाही ह्याच तारखेला का, प्रत्येकाच्या गावाच्या सोयीनुसार, जेणेकरून सगळ्यांना यायला भेटेल, एन्जॉय करायला भेटेल, त्यानुसार ह्या अशा जयंती साजरी केली जाते. आणि इथं परत बघा हा दुसरा गेम, असे 2-3 गेम आहेत पुढं, पण ते मी एवढं काही शूट करत बसले नाही. नंतर मुलांचे डान्स पण आहे, ते पण तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, व्यवस्थित ठेवत यायचंय. चला चला, सरकवायची नाही फक्त, मध्ये पाय नाही ठेवायचा. ओके, खाली खाली पाय पडतोय, खाली पाय पडतोय. ती जिंकली. तेवढं आणि हे काय बोलतो गौरी, या दोन आताच्या आता 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 बघूया आपल्या याच्यामध्ये आता चपळा तुम्ही कोण प्रयत्न करताय. पत्रावळी एकमेकांना दाखवायचं नाही, जोरात जोरात येऊ द्या. ओके ओके, छान. एकच नंबर. चला शीतल साळे. जेवणामध्ये मस्त मसाले भात आणि कोशिंबीर होती, एकदम छान झालं होतं. सईला तर खूप आवडलं. आणि जेवण झाल्यावर घरी गेले, कारण पाणी आलं होतं मध्येच. आणि नंतर परत आलो तर हा आपला बघा रुद्रांशचा डान्स, चिकू दादा, नाना, ते बरीच मुलं आहे छोट्यान ते, तर त्यांनी हे गाणं घेतलं होतं, झापूक झुपूक नाही का, दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. तर मुलांनी काहीच प्रॅक्टिस नव्हती केली, त्यांचा डान्स पण बसला नव्हता, पूर्ण गाणं पण त्यांना माहित नाही. पहिलं एकच कडवं, त्याच्यात असे थोडंफार ते डान्स तुम्हाला नाही का मी दाखवलेलं व्हिडिओमध्ये, तर ते असंच चाललं होतं. पण आता मग त्यांनी इथं खरा स्टेजवरती व्यवस्थित आणि मस्त डान्स केला त्यांच्या मानाने. तर पाहतो मी नंतर.
इथं पण एक ह्या माहीची लावणी होती, मस्त झाली ती पण, आणि सगळीच गाणी छान झाली. पुढे तुम्ही बघशानच. छकुले लोक दाखवते ना, आमची इथं आहेत लोक अशी एवढी. आले तुम्ही. आणि इथं छकुलीचा डान्स होता, भीमाचंच गाणं होतं. पण तिने एवढा आहे का हा डान्स डायरेक्ट ऑन द स्पॉट घेतला, तिने काही याची प्रॅक्टिस वगैरे केली नव्हती. आता काय कॉपीराईट मुळे मला खरंच तुम्हाला दाखवता येत नाही गाणी, नाही तर मग मला पण असं छान वाटलं असतं, तुम्हाला पण बघायला चांगलं वाटलं असतं. इथे एक छकुलीचं गाणं होतं, कोंबडी पळाली. आम्ही 1 वाजेपर्यंत सगळी गाणी पाहिली, एवढी झोप आली होती मला. आता इथं ऋतू जाऊन झोपला होता घरी, सई माझ्या मांडीवरती झोपली होती. तर चला आता जाऊया घरी. आणि इथे छकुलीला बक्षीस भेटलं तिच्या ह्या गाण्यासाठी. आणि आता मी आले घरी. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय अँड गुड नाईट.